तुमचा विश्वास आमची बातमी। जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार समोर आला असून अँटी करप्शन ब्युरोने धडक कारवाई करत कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि वरिष्ठ सहाय्यक लेखा अरुण धारणकर यांना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पाटबंधारे दुरुस्तीच्या कामाचे सुमारे 16 लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तब्बल 72,000 रुपयांची लाच मागितली होती। यातील 50,000 रुपये प्रत्यक्ष स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकानं सापळा रचून दोघांना रंगेहात पकडलाय। या कारवाईनंतर दोघांना चौकशीसाठी कार्यालयामध्ये आणण्यात आलं असून अधिक तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान गेल्या 15 दिवसांत अँटी करप्शन ब्युरोची ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे। यापूर्वी जीएसटी विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ही 20 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आलेली होती। या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना अधीक्षक भारत पांगडे यांनी सांगितले की लाचखोरी विरोधात अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील। तरची कारवाई सध्या प्राथमिक स्वरूपामध्ये आहे। या प्राथमिक माहितीमध्ये जे त्र्यंबकराज कृपा मजूर आणि बांधकाम सोसायटी यांनी जी कामं केलेली होती सिमेंट कॉन्क्रीट बंधारा दुरुस्तीची, त्यांची 16 लाखाचे चेक्स हे प्रलंबित होते। त्या प्रलंबित चेक देण्यासाठी सद्यस्थितीमध्ये जे आम्ही ट्रॅप कारवाई केलेली आहे त्यामध्ये आलोसे श्रीमती वैशाली ठाकरे, कार्यकारी अभियंता वर्ग 1, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद नाशिक, आणि दुसरे आलोसे जे आहेत अरुण धारणकर हे वरिष्ठ सहाय्यक लेखा वर्ग 3 आहेत, लघु पाटबंधारे विभाग, यांनी लाचेची मागणी केलेली होती आणि लाचेची मागणी केल्यानंतर लाच स्वीकृती करताना यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। याबाबत पुढील कारवाई करीत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे शासकीय कामकाजातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधित विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।